हाय, माय यूट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला आज आपल्या व्लॉगमध्ये आज आपण मेहंदी सोप्यात सोपी कशी काढायची हे शिकणार आहोत. त्याच्या अगोदर आमच्या आवडीने मला काय गिफ्ट आणलं आहे आपण ते बघूयात. त्यांनी मला टाईम स्टोन या कंपनीतली छान अशी वॉच आणलेली आहे, स्मार्ट वॉच. चला मग आपण ती ओपन करून घेऊया. आता मी ही बॉक्स रेडी सेट स्टार्ट. चला मग आपण हे ओपन करून घेऊया. आमच्या आवडीला सवय असं अधूनमधून मला काही ना काही गिफ्ट देण्याची आणि काहीतरी सरप्राईज देण्याची. वाव, माझ्याकडे आता स्पेअरची होती, आता सर्कलची पण आली माझ्याकडे. त्यांनी मला पहिले टाईम स्टोनची स्क्वेअरमध्येच घेतलेली होती, आता सर्कलमध्ये पण आणलेली. वाव, बेल्ट बघा किती सुंदर आहे त्याचावाला. दिसतच ना तुम्हाला, बघा किती सुंदर बेल्ट, त्याचं मॉडेल बघा किती सुंदर आहे. आपण हे काढून घेऊया म्हणजे अजून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. वाव, बघा किती सुंदर आहे. त्याचं पॅन्डन सारखी मस्त डिझाईन आहे, मोराची एक नाजूक मोर आहे, डायमंडने छान आहे त्याला. हे बघा किती सुंदर डायमंड आहेत बघा त्याला. वाव, पूर्ण डायमंडने भरलेली मस्त. बघा मस्त डायमंड आहे, पूर्ण छान डिझाईन. बघा किती मस्त आहे ना, खूप छान आहे, मला तर खूपच आवडली. बघा त्याचं डायमंडचं लुक किती सुंदर आहे, मोर परत ते बघा वॉच आहे बघा किती सुंदर आहे ना. थँक्यू सो मच अहो. बघा इथे मस्त डायमंडने सर्कलला भरलेलं आहे. इथे पण मस्त बेल्टच्या इथे डायमंडचं आहे, मोराची छान नक्षी काम केलेलं आहे डायमंडमध्ये. हे बघा वाव, खूप मस्त. आपल्याला मागवायची असेल तर नक्की ऑर्डर करा आमच्याकडे. माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत माझा गिफ्टचा आनंद आता शेअर करून झालेला आहे. आता आपण मेहंदी शिकून घेऊया. आपल्याला प्रत्येक फंक्शनमध्ये मेहंदी काढणं प्रत्येक लेडीजला आवडत असतं, म्हणून छोटे आकार आपल्याला जमलेच पाहिजे. कारण का प्रत्येक फंक्शनच्या वेळेस आपल्याला मेहंदीवाली भेटणं हे मुश्किलच असतं. म्हणून हे छोटे आकार आपल्याला जर आले तर आपण सहज स्वतः काढून घेऊ शकतो स्वतःच्या हातावर. आता आपण ही छोटीशी कुयरीचं नक्षीकाम करून घेतलेलं आहे. त्याला छानपैकी नाजूक शेडिंग देऊन घेऊया. मी तुम्हाला स्टार्टिंगला सिंपल आणि सोबर अशीच आकार शिकवेल, मग नंतर हार्ड पण करूया. माझा जे कलागुण आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मला मेहंदीचं येतं, फॅशन डिझायनिंग, वन पीस असो, ड्रेस असो, परत लिपन आर्ट, मायक्रम. आता ही कुयरीला शेडिंग देऊन झालेली आहे. तर आता आपण त्याच्या आजूबाजूला छोटे मोराच्या पिसाच्या आकाराप्रमाणे असे बघा मोराचं पीस वाटतंय ना, तसं आकार काढून घेऊया. असे नाजूक थोडे मोठे घेतले ना तर आपली मेहंदी पटकन होते आणि डिझाईन पण छान दिसते आपल्या हातावर. ही नाजूक काढली का हातावर उठून न दिसण्यापेक्षा मोठे आकार छान आपल्या हातावर उठून दिसतात.
म्हणून थोडे आकार घेताना मोठेच घ्यायचे, कारण प्रत्येक लेडीजला घरातले कामातून हा वेळ काढून हा आपल्या सौभाग्याचा शृंगार करण्यासाठी थोडा तरी वेळ काढून घ्यावाच लागतो. म्हणून असे मोठे मोठे आकार काढले का मेहंदी पटकन होते आणि टाईमही कमी लागतो. आता परत त्याला आपण शेडिंग देऊन घेऊया. तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे स्वयंपाकच नाही तर लिपण आर्ट, मायक्रम, अनेक असे माझ्या ज्या ज्या कला आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मला पेंटिंगचं, परत लिपण आर्टपासून मी नेम प्लेट बनवलेल्या आहेत, बॉटल आर्ट बनवलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचा बटनही प्रेस करायला विसरू नका. कारण का मी जेव्हाही कोणतेही व्लॉग टाकेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत, तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा बेल आयकनचं बटन तुम्ही प्रेस केलेलं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा माझा व्लॉग आल्यावर घंटी नक्कीच वाजेल. म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या ज्या ज्या कला आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि मी कोणत्याही गोष्टी शिकवताना तुम्हाला सविस्तरच सांगणार आहे, म्हणजे ते तुम्हालाही समजेल आणि मलाही तुम्हाला सांगणं सोपं होईल. हे बघा, आता हा आकार पण मी किती सोपा आणि सिंपल काढलेला आहे, म्हणजे हा सहज कुणालाही जमणार आहे. आणि त्याला शेडिंग करणंही खूप सोपं आहे. फक्त एकदा आपल्याला जमलं की आपोआप आपल्याला बरोबर यायला लागतं. आता घरात असले एंगेजमेंट असतात, कुणाचं लग्न असतं, कुणाचं काही ना काही प्रोग्राम असतात, तर आपल्या प्रत्येक लेडीजला मेहंदी काढायला खूप आवडतं. तर ते थोडं काय असेल ना आपल्याला आलं तर आपण आपल्या हातावर सहज काढू शकतो. म्हणून मी छोट्या छोट्या ट्रिक सांगते. हे बघा, असे नाजूक नाजूक असे पानं काढून घेऊया आपण त्या कोयरीच्या शेजारी, म्हणजे असं थोडा हात असा भरलेला पण वाटतो आणि छानही दिसतो. आता आपण इथे मोठे मोठे थोडे असं राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेऊया आणि असं छोटासा मस्त पान बघा किती छान आणि केवढी जागा सामावली जाते ना. आणि म्हणजे झटक्यात पटकन होते आपली ही मेहंदी, अशी सोपी आणि सरळ. तुम्हाला माझा पुढचा व्लॉग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या अनेक माहिती आणि अनेक माझ्या ज्या कला आहेत ते तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, तुम्हीच बघा किती पटकन होते आणि आकारही सिंपल आहेत, पण मग छान दिसते मेहंदी या शेडिंगमुळे. आता आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. एकदा शेडिंग करणं शिकले तर आपण आकार कोणताही काढला तर शेडिंग आपण छानपैकी केली तर मेहंदी खूप छानच दिसते.
आता पुन्हा आपण त्याला मस्त पानाच्या आकाराने सजवून घेऊया. शेडिंग आपल्याला छानपैकी जमायला लागली ना, तर आपण थोडे छोटे छोटे आकार आहेत ना, ते आपल्या एका नोटबुकवर काढून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ही आयडिया येते. अगोदर कोण घ्यायचं आणि नोटबुकवर ट्राय करत बसायचं. आता घेतला का इथून हा छोटासा आकार, परत त्यालाच असं आपण असं करून घेऊ शकतो. हे बघा, मी पाठीमागच्या साईडलाही काढलेली आहे सेम तशीच. बघा शेडिंग किती सुंदर वाटते ना. याच प्रकारे तुम्ही पण छोटे छोटे आकार काढून घेऊ शकता. स्वतःला स्वतःचे आले तर आपण स्वतःच्या हातावर तर काढू शकतो छोटे छोटे आकार सहज. कारण प्रत्येक फंक्शनच्या वेळेस मेहंदीवाली भेटणं म्हणजे नामुश्किलच असतं. म्हणून स्वतःला येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वॉच कोणाला आवडली असेल किंवा कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरमध्ये मला नक्कीच कळवा. चला मग आपली मेहंदी काढून झालेली आहे रेडी. बघून घ्या सगळ्यांना कशी वाटली. सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.